त्यामुळे अनेक विकास कामं रखडली आहेत, अनेक बांधकामं थांबली, कमर्शियल बिल्डिंग्स आहेत तिथे देखील अनेक याचा तुम्ही चालत आहेत. इकॉनॉमिक इम्पॅक्ट बघा. आता गेले 3 दिवस महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती आता उद्या आहे, ही साजरी करत असताना घरी पाणी नाही, हे एक संकट आहेच. लॉंग विकेंड असताना अनेक मुंबईकर बाहेर निघून गेलेत तरी थोडं सांभाळू शकतो, पण मुंबईकर उद्या कामावर रुजू होताना आंघोळीचंच पाणी नसेल, इथपासूनच सुरुवात झाली तर काय. पण अनेक हायराईज सोसायटीनं वाटतंय SRAनी पाणी घेतलं, SRAनं वाटतंय चाळीनी पाणी घेतलं, चाळीला वाटतंय हायराईजनी घेतलंय. सामाजिक वाद निर्माण होऊ लागलेले आहेत आणि अनेक बिल्डिंग आपल्या वॉटर टँक जे फायर टँकसाठी असतं त्याच्यामध्ये आता पाणी तिथून घ्यायला लागलेले. मला वाटतं हे होऊ कसं शकलं. एकतर म्हणजे ज्याला फासावर लटकवलं पाहिजे तो स्वतःला काही करून कसं घेऊ शकतो, ही एक गोष्ट आहे. जेलमध्ये काही नियम वगैरे असतात त्याचं काय झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्दैव एकच आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या 100 दिवसाचं जे सरकार होतं कितीतरी घटना घडायला लागलेल्या आहेत पण उत्तर द्यायला कोणी नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये होते. त्यांची भेट एकनाथ शिंदेनी घेतली, मात्र त्यांनी नाराजी दाखवली अमित शहाकडे, कारण का अर्थ खातं आमच्या फाईल्सही करत नाही आणि रायगडचं देखील पालकमंत्री पदाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी बस. आमच्या अनुभवावरून सांगतो. बाकी एक मिनिट हे समाधीचा औरंगजेबाचा थडग्याचा उल्लेख हा समाधी केला बरोबर आहे, कारण भाजपची हीच भूमिका राहिली आहे. जसं महाराष्ट्रावर मोगल असतील किंवा हे अफजल खान वगैरे सगळेच असतील हे आक्रमण करत राहिले, भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा. आणि म्हणून ज्यांची कबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीत, की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडला जाईल, काही काही लोकांमध्ये समाधी वाटते. काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे. आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक. मराठी पण तो पाठिंबा दिला त्याचं काय झालं. मग ज्यांना पाठिंबा दिला त्यांचे तर खासदार आहेत ना. आणि आता परत भाषण पाठिंबा दिलं. बिन शर्ट ज्यांनी पाठिंबा दिला ते असं कसं बोलू शकतात.